इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे वॉलमन हे पाणी सोडण्यासाठी गेले असता दोघांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वॉलमनला मारहाण केल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरातील गोल मैदान येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे। या प्रकरणी 4 महिलांसह एका पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालिकेचे वॉलमन बाबलू कुमार भैशुकियार व अविनाश बाविस्कर हे गोल मैदान येथील पाण्याच्या टाकीजवळ पाणी सोडण्यासाठी गेले असता पुष्पा पवार व किशोर शेळके व त्यांच्यासोबत असलेल्या 3 महिला यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्ही सांगू तेव्हाच पाणी सोडावे लागेल असे म्हणाले। त्यावेळी वॉलमननेही आम्ही ठरलेल्या वेळेतच पाणी सोडणार असे सांगितले। त्याचा राग येऊन पुष्पा पवार हिने अविनाश बाविस्कर यास शिवीगाळ करून चपलेने मारहाण केली। तसेच किशोर शेळके यांनी बाबलू कुमार याला मारहाण करून धमकी दिली। इतर 3 महिलांनी शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून आल्या। या प्रकरणी बाबलू कुमार याने दिलेल्या तक्रारीवरून पुष्पा पवारसह 4 महिलांवर व किशोर शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव राठोड याचा पुढील तपास करीत आहेत। मेरा नाम दीपक रामचंद्र ढोले, डिप्टी इंजीनियर वाटर सप्लाई डिपार्टमेंट उल्लासनगर म्यूनसिपल कॉरपोरेशन। और मेरे साथ 2 वॉलमन गोल मैदान पे काम करते हैं, अविनाश बाविस्कर और बबलू बैस्कर। अविनाश और बबलू के साथ इन दोनों के साथ मारपीट हुई है। गोल मैदान पानी का टाकी है, वो टाकी से हमारे 2 वॉलमन 10 बजे से 12:30 बजे तक हर रोज़ पानी छोड़ते हैं। आज 10 बजे भोलेनाथ टावर वो परिसर के लोग हमारे पास आए गोल मैदान पे और उन्होंने कहा कि जब तक हम नहीं बोलते तब तक वॉल ओपन नहीं करने का, आज पानी नहीं छोड़ो, हम बोलेंगे तभी पानी छोड़ो। तो उन्होंने मेरे वॉलमन लोगों ने मेरे को फ़ोन किया कि पानी का टाइमिंग चेंज करने के लिए लोग बोल रहे हैं, लेकिन हम पानी का टाइमिंग अगर चेंज करते हैं तो किसी को पानी नहीं मिलेगा। इस हिसाब से मैंने इन दोनों को बोला कि अपना टाइमिंग में चेंजेस नहीं करो, हमेशा की तरह पानी छोड़ दो। तो उधर से पुष्पा पवार करके जो लेडीज़ है और किशोर शेळके ये 2 आदमी ने मेरे वॉलमन लोगों को चप्पल से मारा है और उनके साथ गाली गलौज किया है। उस हिसाब से मैंने हमारे अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहब उनसे बात किया तो उन्होंने कहा कि पुलिस स्टेशन में इसके खिलाफ गुना दाखिल करो। तो उस हिसाब से हम गुना दाखिल करने को पुलिस स्टेशन में आए और उन्होंने हमारी फिर्याद दाखल करके ली है। आमची समस्या पाण्याविरुद्ध आहे। सकाळी आमची लाईट सकाळी 6 ते 1:30 वाजेपर्यंत गेलेली होती आणि आम्ही लाईट ऑफिसला फ़ोन केल्यानंतर आम्हाला असे समजले की दुपारी 1:30ला लाईट येणार आहे। तर त्यामुळे पाणी सोडणाऱ्या व्यक्तीला आम्ही कॉल केला असता किंवा या लेडीज पाण्याच्या टाकीवर गेल्या असता त्यांनी आम्हाला सांगितले की नाही 10 वाजताच पाणी सोडणार, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुणाचंही ऐकणार नाही। आणि त्यांनी अपशब्द वापरले लेडीज विरुद्ध। महिलांना त्यांनी अपशब्द वापरल्यानंतर थोडं त्यांचं झालं 2-2 शब्द, तर त्यांनी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि यांनी विरुद्ध कंप्लेंट नोंदवण्याचा क्रॉस कंप्लेंट करण्यासाठी गेले तर साहेबांनी सांगितलं की मोठ्या साहेबांना भेटल्यानंतर 5 वाजेनंतर तुम्हाला जे डिसीजन होईल तर तुम्हाला कंप्लेंट करता येईल। और ऊपर से हमारे एरिया में जो पानी की समस्या है, अन्य समस्या है, वो भी गवर्नमेंट ने सॉल्व करनी चाहिए। हाँ, रोड बनिए गल्ली हाँ, और त्याची चुकी आहे, त्याने पण ॲग्री केलं पाहिजे की माझी पण चुकी आहे की मी पण महिलांचं समस्या ऐकून घेत नाही, उलट सुलट बोलतो। अविनाश आणि बबलू कुमार त्यांना आम्ही नेहमी कॉल करतो, त्यांना सांगतो का पाणी आज लाईट नाही येणार आहे, उशिरा लाईट येणार आहे, नंतर तुम्ही पाणी चालू करा। नेहमी ते ऐकता, असं नाही का ऐकत नाही, पण त्यांची भाषा नेहमी बोलताना उद्धत असते। अभी आता मी त्यांना बोलले की बघा अंकल देखो पानी मत छोड़ो, लाईट हमारी बंद हो गई। तर त्यांनी माझं ऐकलं नाही, बोलता तुम्हाला जे करायचं ते करा बोलतो, तुम्हाला जे करायचं करा बोलतो, मी पाणी 10 वाजता सोडून। मग कोणती लेडीज चिडणारच ना, तिथं जाणारच ना, ज्यांच्या घरात पाणी राहणार नाही ते लोक तर तिकडे जाणारच।
पाणी फक्त 20 ते 25 मिनिटं येतं, पाणी तरी पुरलं पाहिजे ना. चला रोज 2 तास पाणी येतं तर काही वाटत नाही ना, नाही आला एक दिवस तर सोडून देतो माणूस, पण पाणीच येत नाही ना रोजच्या रोज आम्हाला. 20-25 मिनिटामध्ये काय होतं पाण्यामध्ये.